मित्रांनो नमस्कार. अंतरवाली सराटी या ठिकाणी आता जी सभा झाली सकाळी, त्या सभेला आजपर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाला, कोणत्याही नेत्याला जेवढं समर्थन लाभू शकलं नाही किंवा जेवढी गर्दी जमा करता येऊ शकलेली नाही, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी हे अंतरवाली सराटी ह्या ठिकाणच्या सभेला आज होती. आणि याच्यातून एक आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सर्वसामान्य माणसावर सुद्धा ज्यावेळी लोक, जनता विश्वास टाकते आणि त्या विश्वासाला तो नेता किंवा तो व्यक्ती पात्र ठरतो, त्यावेळी लोक स्वतःच्या गाड्या, स्वतःचं डिझेल, स्वतःची चटणी भाकरी, स्वतःचं पाणी हे सगळं घेऊन स्वखर्चाने ज्यावेळी लोक येतात, त्यावेळी लक्षात घ्या की लोकांच्या विश्वासाला ती व्यक्ती पात्र ठरलेली असते. आता ज्यावेळी असं काही होतंय त्यावेळी नक्कीच जरांगे पाटलांच्या बद्दल अनेक लोक अनेक प्रकारच्या पुड्या सोडायचा प्रयत्न करतील. अर्थात हे पुड्या सोडणारे सगळे लोक हे प्रस्थापितांपैकी असणार आहेत, हे काही मी वेगळं सांगायला नको. आणि म्हणून अशा शून्यातून किंवा ग्राउंडवरनं, जमिनीवरून आलेल्या अशा तरुण नेतृत्वाला समाजाने जे पाठबळ दिलेलं आहे, आता माझी सुद्धा अमेरिकेहून आल्यानंतरची ही तिसरी फेरी जवळपास या अंतरवाली सराटी गावामध्ये. मित्रांनो, माझा काय संबंध आहे तुम्ही हे समजून घ्या की मी जवळून, म्हणजे गेली 30 वर्षापासून मी मराठा आंदोलन जवळून बघितली. त्या आंदोलनामधला आणि या आंदोलनामधला फरक लक्षात घ्या. मी 1.5-2 महिन्यामध्ये 3दा इकडे सराटीला आलो. बाकीची पण मी आंदोलनं जवळून बघितली होती, परंतु बाकीच्या आंदोलनांमधल्या जी व्यक्ती असायची, जी लीड करायची, ते लोक सुरुवातीला प्रामाणिकपणाचं आव्हान आणायचे, पण नंतर मात्र ते कुठेतरी बंद दाराआड, शिष्टमंडळ अशा सगळ्या भानगडींमधून ते मॅनेज व्हायचे. आणि ह्या मॅनेज होण्याच्या परिस्थितीला आता मराठा समाज एकदाचा कंटाळला होता की किती वेळा मोर्चे काढायचे, किती वेळा आम्ही आंदोलनं करायची, किती वेळा आमच्या मागण्या पुढे रेटायच्या. आणि मग हे 56-57 मूक मोर्चे वगैरे पण झाले. मोर्चे खूप चांगले झाले. लोकांनी त्यावेळी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला. लोक त्यावेळी सुद्धा स्वखर्चाने जमले. पण त्यावेळी ज्यांच्याकडे नेतृत्व समाजाने जबाबदारी म्हणून दिली, त्या प्रत्येकाने त्यातला काही ना काही आपला वाटा घेतला आणि आपापल्या वाटा वेगळ्या पकडल्या. ओके, वाटा मिळाला की वाटा वेगळ्या झाल्या आणि त्याच्यामुळे मग तो फाटा पडत गेला. परंतु जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली की मी मरेल परंतु मी मॅनेज होणार नाही, मी मरेल एक वेळ परंतु मी मॅनेज होणार नाही, ही जी त्यांनी भूमिका घेतली. आणि खरोखर जेव्हा केव्हा त्यांना असे काही चर्चेचे ऑफर यायच्या, काही बाकीच्या चर्चेच्या, म्हणजे चर्चेमध्ये तुम्ही समजून घ्या, खाजगीत बोलायचे म्हणजे तुम्हाला किती पाहिजेत असं त्या विचाराची पद्धत असते. तर अशा कोणत्याही आमिषाला हा माणूस बळी पडत नसतो, बळी पडणार नाही. आणि मी अमेरिकेहून आल्यानंतर त्याच दिवशी रात्री मला ज्यावेळी याची माहिती मिळाली की हा माणूस मॅनेज होणार नाही, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढच्या 12 तासांमध्ये मी अंतरवाली सराटीमध्ये होतो. मित्रांनो, म्हणजे मी जो अंदाज मानला होता, माझ्याकडे जी ग्राउंड माहिती आली होती की हा माणूस मॅनेज होणारापैकी नाहीये, त्याच्यामुळेच जसं आम्ही त्यांना पाठिंबा दिलाय तसाच समाजातील प्रत्येक घटक हा जरांगे पाटलांना जे समर्थन देताना दिसतोय, त्याचं कारण हा माणूस मरेल परंतु मी मॅनेज होणार नाही या भूमिकेवर जो ठाम आहे, त्याच्यामुळे एक शक्यता मात्र ही निर्माण झालेली आहे की जरांगे पाटीलही मरणार नाहीत आता आणि मराठा समाजाचाही मरणाचा काळ संपणार आहे आणि मराठा समाजाच्या आता उद्धाराची पण वेळ आलेली आहे. आणि मराठा समाजाने जी चूक केली, अनेक लोकांना अनेक वर्ष ते काही न करता समाजासाठी त्यांना निवडून देण्याची चूक झाली, मला वाटतं ती चूक आता मराठा समाजातील लोक दुरुस्त करतायत. आणि याच्या पुढे कोणत्याही प्रस्थापित माणसाला मराठा समाजाकडून गृहीत धरलं जाऊ नये आणि मराठा समाज कोणत्याही प्रकारे अशा प्रस्थापितांना याच्या पुढे सोबत घेणार नाही किंवा त्यांना जवळ करणार नाही. आणि ही जी प्रामाणिकपणे घरची मिरची भाकरी खाऊन स्वतःच्या गाड्या घेऊन जी पोरं येत आहेत, याच मुलांमधून भविष्यामधलं नेतृत्व या महाराष्ट्राला पाहायला मिळेल. मित्रांनो, आरक्षणाच्या बाबतीत एक गोष्ट पक्की आपल्याला समजून घेता येईल की आरक्षण हे पहिल्यांदाच, मी म्हणतोय पहिल्यांदाच एवढं टप्प्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे याच्यापूर्वी कधीही एवढ्या क्लोज कॉम्बॅट किंवा एवढ्या जवळून एवढ्या क्लोज पर्यंत हा विषय गेला नव्हता. आता 10 दिवसाचा फक्त अल्टिमेटम आहे. आणि एकतर म्हणजे जरांगे पाटलांनी आणखी एक वाक्य सांगितलं होतं
की एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा एक तर विजय यात्रा निघेल. आणि मला वाटतं येत्या दसऱ्याला ही विजय यात्रा निघण्याची मोठी शक्यता आहे. फक्त एक मात्र पुढाऱ्यांनी काम करायला पाहिजे की जे काही करताल लेखा हो ते प्रामाणिकपणे करा. जर यावेळी जर तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळलात आणि काही डावपेच केले, फसवाफसवी असे उद्योग जर झाले तर मात्र मराठा समाजाचा हा रोष, हा मराठा समाजाचा आक्रोश एवढा भयानक असणार आहे की याच्यामधून पक्ष कुठलाही असो, नेता कोणी असो, त्यांना पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा मॅनेज न होणारा मनोज जरांगे म्हणजे या माणसाने, म्हणजे ज्यांनी भल्या भल्याचे केले पलटी टांगे त्याचं नाव मनोज जरांगे. ज्याने भल्या भल्यांचे केले पलटी टांगे त्याचं नाव मनोज जरांगे. आणि ज्याच्या सोबत 100% मराठा एक संघे त्याचं नाव जरांगे. आणि या माणसाने म्हणजे कित्येक समन्वय, ज्याला आपण उघडे केले असं म्हणूया, कित्येकांना जगासमोर आणलं, म्हणजे जे लफंगे, समाजासमोर आणले लफंगे, त्याचं नाव मनोज जरांगे. नाही तर मित्रांनो, एवढा मोठं समर्थन मराठा समाजाने आजपर्यंत कधीच कोणाच्या पदरामध्ये टाकलं नाही. ते मनोज जरांगेंच्या पदरामध्ये टाकलेले. या माणसाची 22 वर्षाची तपस्या, या माणसाचं 22 वर्षाची मेहनत आणि या माणसाने 22 वर्षात या गोदाकाठच्या 123 गावांमधल्या लोकांचा मिळवलेला विश्वास आणि त्याचबरोबर मराठवाड्यातून त्यांनी उभी केलेली एक सार्थ चळवळ. आता मला वाटतं ही महाराष्ट्र सिग्नल कसे जम केलं, हा ग्रीन सिग्नल. आता ही चळवळ जी राजकारणी लोकांना वाटत होती 123 गावापुरती आहे, ती आता मराठवाड्यापर्यंत वाटली. आता मराठवाड्याच्या बाहेर ही चळवळ जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. मला वाटतं हा दसरा आता फक्त मराठवाड्यात होणार नाही, हा दसरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक गावागावामध्ये होणार आहे. आणि मनोज जरांगेच्या पाटलांच्या या नेतृत्वाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं सोनं वाटण्याचे दिवस किंवा सोन्याची पानं वाटण्याचे दिवस येत्या 10 दिवसामध्ये तुम्हाला दिसेल आणि तशा प्रकारचा निर्णय होईल असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.